दुर्गा बोर, राष्ट्रीय अध्यक्ष दुर्गा ब्रिगेड पक्ष. दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्ष हा आत्ता जस्ट स्थापन झालेला आहे आणि याआधी दुर्गा ब्रिगेड संघटना यामार्फत कार्य चालू होती. गेले 5 वर्ष दुर्गा ब्रिगेड संघटनेची कार्य चालू आहे. त्यामध्ये मी दुर्गा अभियान असेल, महिला सुरक्षा असेल, त्यानंतर महिला उद्योग असेल, उपोषण असेल, आंदोलन असेल, हे विविध चळवळी दुर्गा ब्रिगेड संघटनेमार्फत ह्याच्या आधी करण्यात आलेली आहे. आणि कुठेतरी एक पाऊल पुढे आणि सर्व लोकांचं एक म्हणणं घेऊन लोकांचं खूप पाठिंबा लोकांचा त्यामार्फत दुर्गा ब्रिगेड पक्षाची ही स्थापना 13 जानेवारी रोजी करण्यात आलेली आहे. आणि पक्षाची ध्येय धोरणं उद्योग असेल, रोजगार असेल, महिला सुरक्षा असेल. कारण आपण आज बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये महिला असुरक्षित आहेत. अक्षरशः लहान लहान मुलींवरती अत्याचार आणि बलात्कार होत आहेत. अंगावरती काटा येतो अक्षरशः अशा गोष्टी ऐकल्यावरती. कुठेतरी मेट्रो सिटीमध्ये मुली सुरक्षित नाही, ग्रामीण भागामध्ये महिला सुरक्षित नाही. मोठ्या प्रमाणामध्ये महिलांवरती अत्याचार हा चालू आहे. ग्रामीण भागामधील महिला या कधी कधी पुढं येत नाही इज्जती खातीर. त्यामुळे मी दुर्गा अभियान असं हे पक्षामार्फत राबवलं जाणार आहे पुढील काळामध्ये. त्याचप्रमाणे मुलींना स्वसंरक्षणार्थ शिबिरं दुर्गा ब्रिगेड पक्षातर्फे प्रत्येक जिल्ह्यामध्ये, गावामध्ये त्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे. तसंच महिला बचत गट जे आपण म्हणतो, तर बचत गट नसून तर उद्योग कक्ष हा प्रत्येक ठिकाणी उभारण्याचं नियोजन आम्ही पक्षामार्फत करत आहोत. आज आपण बघतोय महिला बचत गटांना 25-25 लाख रुपये कर्ज आता जाहीर केलेलं आहे. परंतु महिलांनी 25 लाख रुपये कर्ज बचत गटाने घेतल्यावरती तिला जागा कुठल्याही प्रकारे उपलब्ध नाही आहे उद्योग करण्यासाठी. तर शासनाकडे जागेसंदर्भामध्ये पाठपुरावा पक्षातर्फे करण्यात येणार आहे. अजून क्रीडा क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्रामध्ये मैदानं युवकांना नाही आहेत खेळण्यासाठी. शिक्षण क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर शासकीय जे शाळा आहेत त्यामध्ये डिजिटल शिक्षण हे पाहिजे, टॅब्स हे आले पाहिजे. कारण आपण पाहिलं की प्रायव्हेट शाळांमध्ये जे टॅब्स आहेत ते कुठेतरी आपल्या सर्वसामान्य तळागाळातील मुलांपर्यंत सुद्धा ते शिक्षण हे पोहोचलं पाहिजे. याच्यासाठी आमचा पाठपुरावा चालू असणार आहे. त्याचप्रमाणे शेती आपण बघतो, मालाला भाव नाही आहे शेतकऱ्यांच्या आणि कुठेतरी माल हा फेकला जातो जेव्हा भाव नसतो. कुठेतरी कोल्ड स्टोरेज प्रत्येक तालुक्यामध्ये हे शेतकऱ्यांसाठी पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव कसा देता येईल याचा प्रयत्न असेल. त्याचप्रमाणे आपण बघतोय की शेतकऱ्यांचे फूड क्लस्टर्स असतील, फूड क्लस्टर प्रत्येक ठिकाणी उभारून टॅमॅटो असतात. आता आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये टॅमॅटो असतील, याचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर त्याचं केचप तयार करून त्याची कंपनी स्थापन करून आणि विविध जे काय आपले इथं उत्पादन होतं, कांदे असतील, तर हे कशाप्रकारे आपण बाहेरच्या देशामध्ये कशाप्रकारे पाठवू शकतो जेणेकरून त्यांना मालाला भाव भेटेल. तर ह्याचा प्रयत्न आमच्याकडून राहणार आहे. आज पाहिलं आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी आहे, इथं कंपन्या नाही आहेत. त्यामुळे आपल्या तालुक्यातील मुलांना बाहेरगावी जाऊन नोकरी करावी लागते. तर कुठेतरी आपल्या तालुक्यामध्ये उद्योग हे कसे निर्माण करता येईल आणि आपल्याच तालुक्यातली मुलं आपल्या तालुक्यामधील कामं कसे करतील आणि जे उद्योगधंदे आहेत तिथे बाहेरची लोकांना कामाला घेतलेलं आहे. तर स्थानिकांना इथं रोजगार देण्याचं काम आणि त्यांच्यासाठी हक्क जो आहे तो पक्षातर्फे मागण्यात येणार आहे. आपण पाहिलं ग्रामीण भागामध्ये विजेच्या समस्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. शेतीला पाणी सोडायचं झालं की वीज जाते. तर विजेच्या समस्यांवरती सोलार जे आहे, सोलार जागोजागी कशा प्रकारे आपल्याला ठेवता येईल, लावता येईल, तर त्याचे प्रयत्न आमच्याकडून राहणार आहे. त्यानंतर आता आपण पाहिलं सुरक्षे जे आहे, प्राण्यांचा हल्ला चाललेला आहे, बिबट्या असेल, तर कशा प्रकारे शेतकरी आपला सुरक्षित राहील त्याच्यावरती जी योजना आहे ती पुढील काळामध्ये पक्षामार्फत करण्यात येईल. आणि आता आपण बघतोय ZP इलेक्शन्स या लागलेल्या आहेत आणि दुर्गा ब्रिगेड पक्षातर्फे जे इच्छुक उमेदवार असतील, ज्यांना खरंच काम करायचं आहे लोकांसाठी, तर अशा लोकांना दुर्गा ब्रिगेड पक्षातर्फे संधी देण्यात येईल. त्यांना पूर्णपणे पक्षाचा पाठिंबा असेल आणि त्यांना पूर्णपणे जे त्यांना जी सोयीसुविधा नागरिकांची, तर त्या सगळ्या प्रश्नांवरती दुर्गा ब्रिगेड पक्षाचं पूर्णपणे लक्ष असणार आहे. आणि पुढील काळामध्ये शेतकऱ्यांना, युवकांना आणि सर्व नागरिकांना न्याय कसा देता येईल हे दुर्गा ब्रिगेड पक्षातर्फे हे करण्यात येईल. आज आपण बघतोय दुर्गा असेल, त्यानंतर कालिका असेल, यांच्या हातामध्ये तलवार असेल, त्रिशूल असेल, हे शस्त्र दिलेली आहे.
तर ही फक्त देखाव्यासाठी दिलेली नाही आहेत. कुठेतरी महिलांवरती अत्याचार झाले तर ते शस्त्र महिलांनी उचलून म्हणजे आवाज उचलला पाहिजे यासाठी दिलेली आहे. तर ग्रामीण भागामधील महिलांना सुद्धा माझं एवढंच सांगणं आहे की आपल्यावरती समजा अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल तर ते सहन करू नका. दुर्गा ब्रिगेड आपल्या कायम पाठीशी राहील आणि आपल्याला कशा प्रकारे महिलांना मजबूत आणि कायद्याची माहिती देता येईल प्रत्येक ग्रामीण भागामध्ये, हा सुद्धा दुर्गा ब्रिगेड पक्षाचा हा प्रयत्न असणार आहे. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.